हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेपू पालकची भाजी तुरीची डाळ घालून ही बघणार आहोत. ही खूपच टेस्टी आणि सोपी आहे. तर मग चला आपण बघून घेऊ तिला बनवण्यासाठी काय काय लागतं. तर मी इथं तुरीची डाळ आधीच शिजवून घेतलेली आहे. शेपू पालकला धुवून कट करून घेतलेली आहे. कांदे टमाटर कट करून घेतलेले आहेत आणि 2 चम्मच असं दाण्यांचं कूट घेतलेलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पड्या असं तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं की त्यात थोडीशी हिंग घालायची, कारण आपण तुरीची डाळ टाकत आहोत. त्यासाठी आपल्याला गॅस्ट्रिक वगैरे नको व्हायला, त्यासाठी त्याच्यात हिंग घालायची. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदे आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आणि त्यांना छान असं तेलात भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले करत आहोत. सुके मसाल्यांमध्ये हळद पावडर आणि मिर्च पावडर, धने पावडर, बस एवढे 3च आपले सुके मसाले घ्यायचे आहेत. याला जास्ती मसाल्यांची गरज नसते, तरीसुद्धा ही भाजी चविष्ट होते. तर बघा, सुके मसाले तेलात छान परतवले गेले की नंतर त्याच्यात एकदम बारीक कट करून आपण टमाटर घालायचा आणि टमाटरला छान असा सॉफ्ट होतपर्यंत परतवत राहायचा. तर बघा, आता आपला टमाटर बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं 2 चम्मच असं दाण्यांचं कूट घालत आहेत आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. तोपर्यंत आपले टमाटरसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण वरून धुवून ठेवलेली शेपू पालकची भाजी घालायची आणि ती भाजी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची. पूर्णपणे तिला छान अशी भाजून घ्यायची मसाल्यामध्ये, जे करून ती छान अशी चविष्ट तयार होते. तर बघा, आपली शेपू पालक मसाल्यामध्ये परतवली गेलेली आहे. आता आपण तिच्यामध्ये जी डाळ होती शिजवून ठेवलेली ती घालणार आहोत आणि तीसुद्धा आपण भाजीसोबत एकजीव करून घ्यायची. तर बघा, मी आता डाळ याच्यात एकजीव करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आवश्यकताप्रमाणे गरम पाणी घालायचं. गरम पाणीच घालायचं, जे करून आपली भाजीची चव एकदम छान राहते, चव बिघडत नाही. त्यासाठी कोणतीही भाजीमध्ये आपण गरम पाणीच घालायचं आणि पाणी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे घालायचं. तर बघा, इथं आता आपली भाजीची क्वांटिटी एवढी मला पाहिजे तेवढंच मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कशी बनवता, तुम्ही याच्यात काही फेरबदल करत असाल ते सुद्धा मला सांगा. तर बघा, त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि गॅसची आच एकदम कमी करून आपण त्याला याचप्रमाणे थोडा वेळसाठी उकळू द्यायची, जे करून आपली भाजीची चव अजून वाढते. गॅस एकदम फुल ठेवायचा नाही, कमी आचेवरतीच तिला छान अशी उकळू द्यायची. तर बघा, आता माझी भाजी बनवून कंप्लीट तयार आहे. तुम्ही हिला सुक्कीसुद्धा करू शकता, पण मला थोडा रस्सा हवा होता त्यासाठी मी तिला पातळ केलेली आहे.